मित्रांनो आपण जाणार आहोत आता दुसऱ्या व्हाळाकडे. दुसरा चिंचवाडचा दुसरा व्हाळ ते मधोमध येतो रस्त्याच्या इथे. तर आता मग दाखवायला सुरुवात करूया. आपण चालतो इथून हळूहळू इथून थोडं अंतरावर आलेलो आहोत. ते विहीर आहे. पहिला व्हाळ तर आता थोडासा बघण्यासाठी हॉन्टेड आणि जरा जंगलासारखा होता. पण हा आहे थोडासा एकदम हा इथे पण सन्नाटच आहे. पण इथून थोडंसं प्लेन आहे. इथून गाडी पण जाऊ शकते. ते गाडी असते जात नाही. ते तुम्हाला वाटतं इथे पण तसंच आहे. पण हा व्हाळ थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. बघायला पण भारी वाटतो. तो पण व्हाळ बघायला भारी होता. हा पण बरा आहे. ते एक बाग आहे ते एकदम हवा सुटली आता गार गार. तिथून वर जाऊ शकतो पण डोंगर आहे ते. इथून थोडं जंगलसारखा व्ह्यू होतो. म्हणजे तुम्ही असं इथून दाखवतो. असं वाटतंय की इथून जंगलात आहे. आपण जंगलात नाही, आपण चाललो आहे व्हाळाकडे. ही वाट आहे व्हाळाकडे जाण्याची. हा वाळ जास्त युजफुल आहे, पण तो वाळ जरा युजफुल नाही आहे. गाडी आपण चाललो आता व्हाळाकडे आलेलो आहोत. ही आमची पाईपलाईन गेलेली आहे तिथे थोडेपर्यंत. व्हाळात थोडं पाणी चालतंय. हा व्हाळ तर मला खूप भारी वाटेल. पाहू शकता तुम्ही इथून पाणी येतंय. इथे खूप गोड गोड पाणी आहे, स्वच्छ. स्वच्छ पाणी आहे. इथून सुरुवात इथून आमची पाईपलाईन गेलेली आहे बोरिंगची. आमच्या घरी येते. ते पहिलं आम्ही डॅम बनवला होता. आता पण इथे डॅम नाही आहे. पावसाळ्यात आम्ही बनवतो ते येतो. खूप वेळा आलेलो आहे ते. मागच्या वेळी ते कोकण ब्लॉग्स चॅनलवरती बनवलेलं आठवतं तुम्हाला असेल. काय बघा असेल ना तर मागचा व्हिडिओ बनवलेला. पण तेव्हा त्या व्हिडिओला व्ह्यूज पण नाही आले होते. आता जास्त मला माहिती नाही. मासे पडतात त्या आतमध्ये. वाव, इथून बघण्यासाठी जागा चांगली आहे. पाणी चालतंय हे बघ. तिथे पण आलेलो आहोत. एक्सपेन्सिव्ह डोंगरासारखं आहे. मला वाटत असेल आपण डोंगरावरती आलो. हा डोंगरासारखं आहे सेम. इथं एंडिंग पॉईंट येते. ते पाणी आहे. हां, इथे आम्ही डॅम बनवलेला मागच्या वेळी. हे पहा इथून पाणी. हा व्हाळ आहे पाण्याने भरलेला आहे. पण तुम्ही पावसाळ्यात तिथे आला असणार तर फुल पाणी ते तुम्हाला वर यायला पण मिळणार नाही. आता इथे कसं आपण उन्हाळ्यात आलेलो आहोत म्हणून तर तुम्हाला बघायला भेटतं. आणि मार्च महिन्यात आलेला आता आपण लास्ट एंडने चाललेलो आहोत. इथे मागच्या आपण डॅम बनवायला. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. मिळूया पुढे.